महाराष्ट्रातला प्रवास पण बाहेरचं दृश्य पाहून क्षणभर वाटलं आपण राजस्थानच्या वाळवंटातून जातोय. आणि मित्रांनो, या प्रवासात जे पाहायला मिळालं त्याची अजिबात अपेक्षा नव्हती. एका स्टेशनवर तब्बल 2-2 गाड्यांनी आपल्या ट्रेनला ओव्हरटेक केलं. सतत होणारे क्रॉसिंग, कोरोना परळी पॅसेंजर क्रॉसिंग, नंदीग्राम एक्सप्रेस क्रॉसिंग. खिडकी बाहेरून दिसणारे मराठवाड्यातलं कोरडं पण तितकंच सुंदर दृश्य. हा प्रवास सुरुवातीपासूनच भन्नाट होणार होता. तर मित्रांनो, पहाटेच्या शांत वातावरणात आपण पंढरपूर स्टेशनवरून प्रवासाला सुरुवात केली. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल अर्धा तास उशिराने आपली गाडी स्टेशनमधून बाहेर पडली. गाडी सुटताच एका बाजूला चंद्रभागा तीर्थाचं सुंदर दर्शन, तर दुसऱ्या बाजूला हळूहळू उगवणारा सूर्य. असा क्षण होता की कॅमेरा बंद करावासा वाटतच नव्हता. पण मित्रांनो, लातूर रोड पार करताच या प्रवासाचं रूपच पूर्ण बदललं. उन्हाचा एवढा भयंकर कडाका वाढला की सीटवर बसणं सुद्धा कठीण झालं. तर चला मित्रांनो, उन्हाळ्याच्या या थरारक रेल्वे प्रवासाची सुरुवात अगदी पहिल्या क्षणापासून पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, सध्या खूप जास्त ऊन पडत आहे आणि सध्या या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही पंढरपूर येथे दर्शनासाठी आला असाल व पंढरपूरवरून परतीच्या प्रवासासाठी तुम्ही पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसने प्रवास करणार असाल या उन्हाळ्यामध्ये, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर मित्रांनो, या उन्हाळ्यामध्ये ही ट्रेन कशी चालत आहे, वेळेवर पोहोचते का, खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे, तसेच पंढरपूरवरून निघण्याचा टाईम काय आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग करूया आपल्या पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसच्या या रेल्वे प्रवासाला सुरुवात. पण त्याबद्दल घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, सध्या सकाळचे 5:34 झालेले आहेत आणि या ठिकाणी पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस आज थोडी लेट आलेली आहे. बघू शकता या ठिकाणी सर्व वारकरी जे आहेत ते बाहेरच झोपलेले आहेत. आणि या ठिकाणी समोर मित्रांनो तिकीट घर आहे. या ठिकाणावरून तुम्ही तिकीट काढू शकता आणि जाऊया आता स्टेशनमध्ये आणि गाडी बोर्डिंग करून घेऊया सर्वात अगोदर. मित्रांनो बघू शकता समोर आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 1वर लागलेली आहे ऑलरेडी. तर जाऊया स्टेशनमध्ये. तर समोर मित्रांनो बघू शकता प्लॅटफॉर्म नंबर 1वरती आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस जी आहे ती ऑलरेडी लागलेली आहे आणि या ठिकाणी इंजन येत आहे लागण्यासाठी. तर मित्रांनो, आपली पंढरपूर एक्सप्रेस जी आहे ती आज लगभग 40 मिनिटं उशिराने पंढरपूर इथे पोहोचली होती आणि या ठिकाणी सध्या 5:50 झालेले आहेत. 20 मिनिटं उशीर झालेला आहे मित्रांनो आपल्या ट्रेनला पंढरपूरवरूनच निघण्यासाठी. कारण 5:30 पंढरपूरवरून निघण्याचा टाईम आहे. मात्र गाडी जी आहे ती आणखीन निघालेली नाही आहे. इंजन वगैरे लागलेलं आहे आणि रेडी आहे मित्रांनो. आपली ट्रेन जी आहे ती पंढरपूरवरून निघण्यासाठी आता सध्या रेडी आहे. तर चला तुम्हाला लोकोमोटिव्ह वगैरे दाखवतो आणि करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता समोर आपली पंढरपूर एक्सप्रेस लागलेली आहे आणि WAP4 लोकोमोटिव्ह सोबत आपली ट्रेन जी आहे ती आज प्लॅटफॉर्म नंबर 1वर पंढरपूरच्या लागलेली आहे. तर मित्रांनो 5:54 आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1वरून. तर मित्रांनो काय सुंदर डिपार्चर झालेलं आहे पंढरपूरवरून आपल्या गाडीचं. तर मित्रांनो, आज गाडी उशिरा निघाली आहे हे मात्र बरं झालं. कारण आता चंद्रभागा नदीचे दर्शन उजेडामध्ये होईल. वेळेवर निघाली असती तर अंधारातच आपण पंढरपूर सोडलं असतं. तर मित्रांनो बघू शकता चंद्रभागा तीर्थामध्ये भरपूर पाणी आहे सध्या. काय सुंदर नजारा आहे मित्रांनो हा.
तर मित्रांनो, चंद्रभागा पूल ओलांडताच अजून एक सुंदर वळण पाहायला मिळालं आहे. वा वा वा, काय जबरदस्त मित्रांनो हा नजारा आहे. आणि प्रवासाच्या सुरुवातीलाच असे सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळत आहेत. प्रवासात तर अजून खूपच मजा येणार आहे. मित्रांनो, बघू शकता सकाळी सकाळी आकाशातून काय सुंदर सूर्योदय होत आहे. तर हळूहळू सकाळ होते व थंडगार वारा बाहेर सध्या वाहत आहे. आणि सकाळी सकाळी बाहेरचा परिसर एकदम हिरवागार आणि एकदम मस्त दिसत आहे. तर मित्रांनो, आता आपली गाडी आपल्या प्रवासातल्या पहिल्या स्टॉपवर पोहोचणार आहे. तर मित्रांनो, पंढरपूरपासून 30 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचलेली आहे मोडलीम रेल्वे स्टेशनवरती या ट्रेनच्या पहिल्या स्टॉपवर. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे मोडलीम रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर मोडलीमवरून आपली ट्रेन निघण्यासाठी तयार आहे. तर मित्रांनो, आपली ट्रेन जी आहे ती 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर मोडलीमवरून निघालेली आहे. आणि मोडलीमवरती मित्रांनो भरपूर बोर्डिंग झालेलं आहे. आज खूप लोक या ठिकाणावरून चढलेले आहेत मित्रांनो. आज आपल्या ट्रेनमध्ये गर्दी होती मोडलीमवरून आज. आणि बघू शकता सध्या गाडीमध्ये काहीही गर्दी नाहीये. सध्या आपल्या कोचमध्ये मी एकटाच आहे. तर हे बघा मित्रांनो, या गाडीचा आरसा बऱ्यापैकी स्वच्छ आहे. बेसिंग सुद्धा स्वच्छ आहे आणि या गाडीतील नळाला पाणी सुद्धा येत आहे. खालील फ्लोअर सुद्धा मित्रांनो एकदम स्वच्छ आणि नीट अँड क्लीन आहे. तर मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी वॉशरूम मध्ये सुद्धा एक मोठा मिरर आहे जो की थोडासा घाण आहे पण ठीक आहे. बेसिंग सुद्धा स्वच्छ आहे. तर मित्रांनो, आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस जी आहे ती फक्त नावालाच एक्सप्रेस आहे. कारण या रूटवरील जे छोटे मोठे स्टेशन आहेत ते सुद्धा ही ट्रेन कव्हर करते. त्यामुळे सर्व जे या रूटवरील छोट्या मोठ्या स्टेशनवरून चढणारे प्रवासी यात्री वर्ग आहे त्यांच्यासाठी मित्रांनो ही ट्रेन जी आहे ती खूप उपयोगी आहे. आणि थोड्या वेळात आपली ट्रेन जी आहे ती कुरुदवाडी रेल्वे स्टेशनवरती पोहोचणार आहे. तर समोर बघू शकता आकाशामध्ये काय सुंदर सूर्योदय झालेला आहे. तर मित्रांनो, ही समोरून गेलेली जी लाईन दिसत आहे ती जाते दौंड पुणे या मार्गाने पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी लाईन आहे मित्रांनो. I have your attention please. Train number 1 Nizamabad Express is arriving shortly on platform number 5. तर मित्रांनो, आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस जी आहे ती कुरुदवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 6:33 आणि या ठिकाणी येण्याचा टाईम आहे 6:20 पण 13 मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती कुरुदवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आपल्या पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसचा. तर मित्रांनो, 5 मिनिटाच्या स्टॉपनंतर आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस जी आहे ती कुरुदवाडी रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. तर मित्रांनो, कुरुदवाडीवरून तर आपली ट्रेन निघालेली आहे पण मला एकच समजत नाही आहे की लोक जर
एवढा अनाउन्समेंट होते, या ठिकाणी शिट्टी झालेली आहे ट्रेनची, तर लवकर चढायचं ना, तर चढतच नाहीत मित्रांनो लोक, आणि भरपूर गाडी निघेपर्यंत तर चढणारच नाही आहेत, आणि मग गाडी निघाल्यानंतर पळायचं, त्यात परत मग गाडी स्लो होणार, त्यामुळे लेट होणार, या सर्व गोष्टी होत असतात. आणि कुर्डवाडी इथे सुद्धा आता या ठिकाणी 5 ते 10 मिनिटं त्यामुळे लेट झालेलं आहे आपल्या ट्रेनला. आधीच आपली ट्रेन लेट चालत आहे, पण त्यात अजून हे डिले झालेलं आहे. लोक जे आहेत ते गाडी निघाल्यावर चढण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे थोडं गाडी आणखीन आपली हळू झालेली आहे. आणि मित्रांनो समोर बघू शकता, ही जी समोरून लाईन गेलेली आहे ती डायरेक्ट जाते सोलापूर या ठिकाणी. आणि मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सध्या आता बार्शी, धाराशिव, लातूर या लाईनवरून पुढे जात आहे. तर मित्रांनो बरोबर 7:05 झालेले आहेत, आणि या ठिकाणी आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस शेंद्री रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो शेंद्री इथे या ट्रेनचा जे आहे ते 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि मित्रांनो ही ट्रेन जी आहे ती या रूटवरील सर्व छोटे छोटे स्टेशन कवर करते, त्यामुळे आपण या रूटवरील जे मोठे स्टेशन आहेत तेच कवर करणार आहोत. तर मित्रांनो 7:09 आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस शेंद्रीवरून निघालेली आहे. तर मित्रांनो पंढरपूरवरून निघाल्यावरच काय जबरदस्त ॲक्सिलरेशन आपल्या ट्रेनने पकडलेलं होतं, आणि जो 20 मिनिटाचा जो डिले टाईम होता मित्रांनो आपला, तो शेंद्रीपर्यंत कव्हर केलेला आहे आपल्या पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसने. आणि या ठिकाणी ऑन टाईम आपली ट्रेन जी आहे ती आता शेंद्रीवरून निघालेली आहे. आहेत मित्रांनो भरपूर प्रवासी या ठिकाणी बार्शीवरून सुद्धा चढणार आहेत. तर मित्रांनो पंढरपूरपासून 90 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस बार्शी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. स्टेशन कोड झाला BTW. आणि या ठिकाणी मित्रांनो बार्शी येथे आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप जो आहे तो असणार आहे पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसचा. बार्शी रेल्वे स्टेशनवरून सुद्धा भरपूर लोक जे आहेत ते या ठिकाणी बोर्डिंग झालेले आहेत आपल्या ट्रेनमध्ये. आणि मित्रांनो या ठिकाणी गेल्या वर्षीसुद्धा आपण पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसने प्रवास केलेला होता, पण त्यावेळेस या ट्रेनला स्लीपर कोच आणि सेकंड सिटिंगचे कोच जे आहेत ते लागत नव्हते. आणि यावेळेस जे आहे ते सेकंड सिटिंग आणि स्लीपर कोच जे आहे तो लावण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बरोबर 7:27 आपली ट्रेन जी आहे ती बार्शी रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. आणि या ठिकाणी 7:25 येण्याचा टाईम आहे, आणि 27ला निघते. आणि बरोबर 7:27 निघालेली आहे बार्शीवरून आपली ट्रेन. तर मित्रांनो या अगोदर गेल्या वर्षी सुद्धा आपण पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसने प्रवास केलेला होता, पण त्यावेळेस या ट्रेनला सेकंड सिटिंग आणि स्लीपरचे कोचेस जे आहेत ते लावण्यात येत नव्हते. आणि यावेळेस मित्रांनो आपल्या वारकरी भक्त मंडळींच्या सेवेमध्ये या ठिकाणी या ट्रेनला एक स्लीपर कोच, एक जे आहे ते स्लीपर कोच आणि एक सेकंड सिटिंगचा कोच लावण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो यावर्षी या ट्रेनला स्लीपर आणि सेकंड सिटिंगचे सुद्धा कोचेस लावण्यात आलेले आहेत. आणि बार्शीवरून मित्रांनो ऑन टाईम आपली ट्रेन निघालेली आहे, आणि बार्शीपर्यंत तर आपला जो 2-3 मिनिटाचा डिले होता तो सुद्धा कव्हर झालेला आहे.
तर मित्रांनो 7:43 आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचलेली आहे पांगरी रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती पांगरी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 7:43 आणि या ठिकाणी 2 मिनिटाचा स्टॉप आहे पांगरी रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो 7 मिनिटाच्या स्टॉपनंतर पांगरीवरून आपली ट्रेन निघालेली आहे. या ठिकाणी 7 मिनिटं आपली ट्रेन जी आहे ती पांगरी रेल्वे स्टेशनवर थांबलेली होती. 2 मिनिटाचा स्टॉप आहे मित्रांनो, पण 7 मिनिटं या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती थांबलेली होती पांगरी इथे. आणि आता जसं मित्रांनो टाईम वाढत चालला आहे तसं गरमीसुद्धा वाढत चालली आहे. आणि मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण धाराशिव रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहोत. आणि या ठिकाणी धाराशिवला पोहोचण्या अगोदर छोटासा घाट सेक्शन पाहायला मिळतो आणि या ठिकाणी सुद्धा काही सुंदर वाहनांचा आनंद घेता येतो. आता पहिल्या बोगद्यामध्ये आपली गाडी जाणार आहे. इथे काय हो काय मस्त आणि थंड वारं येत आहे मित्रांनो गाडी एकदम बोगद्यामध्ये आल्यावर. Attention please. Train number 15454 तर मित्रांनो पंढरपूरपासून 127 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली ट्रेन जी आहे ती धाराशिव रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 8:10 8:15 या ठिकाणी येण्याचा टाईम आहे. पण 5 मिनिटं अगोदर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती धाराशिव रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि धाराशिव इथे आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसचा. आणि या ठिकाणी टोटल 7 मिनिटं आता आपली ट्रेन जी आहे ती थांबणार आहे. आणि काय जबरदस्त मित्रांनो वळणं बोगदे सुंदर नजारे पाहत आपण धाराशिव इथं पोहोचलेलो आहोत. आणि अशा प्रकारे मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे धाराशिवचं. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला खाण्यापिण्यासाठी समोसे चिवडा हे सर्व मिळून जाईल. या ठिकाणी एक स्टॉल आहे जिथे तुम्ही खाण्यासाठी चिवडा समोसे पाणी बॉटल वगैरे सर्व घेऊ शकता. तसं मित्रांनो आपल्या ट्रेनला पॅन्ट्री कार वगैरे नाही आहे, पण प्रत्येक स्टेशनवर या ठिकाणी खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो 8:26 आपली ट्रेन जी आहे ती धाराशिववरून निघालेली आहे. या ठिकाणी एक मालगाडी आली होती क्रॉसिंगसाठी, त्यामुळे उशीर झालेला आहे. 10 मिनिटे उशिराने आपली ट्रेन जी आहे ती धाराशिववरून निघालेली आहे या ठिकाणी. आणि बघू शकता मित्रांनो 8:17 निघण्याचा टाईम आहे, पण 8:26 आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डब्बा करूनच आणलेला होता शेंगदाण्याची चटणी आणि चपाती. तर मित्रांनो आता जेवण करून घेतो लवकर आणि नंतर तुम्हाला भेटतो. मित्रांनो धाराशिववरून निघाल्यावर एडशी कळंब रोड ढोकी मुरुड या स्टेशनवर थांबत आपली गाडी आता औसा रोड येथे पोहोचणार आहे.
तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती 9:31 औसा रोड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि 9:30 वाजलेले आहेत मित्रांनो आणि उन्हाचा एकदम कडाका जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आता इथून पुढे भरपूर ऊन पडणार आहे कारण या ठिकाणी 40-45 डिग्री तापमान तर सध्या रोजच आहे मित्रांनो आणि याच कडक उन्हामध्येच आपला आजचा जो आहे तो पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसने प्रवास होणार आहे आणि या ट्रेनचा संपूर्ण दिवसभराचा जो ट्रेन अनुभव आहे तो तुम्हाला मी या प्रवासामध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो औसा रोड इथं आपल्याला एक मालगाडीसोबत क्रॉसिंग झालेली आहे. नऊ वाजून 38 मित्रांनो आपली ट्रेन औसा रोडवरून निघालेली आहे. या ठिकाणी एक मालगाडी क्रॉसिंग झालेली आहे आपल्याला. तर मित्रांनो पंढरपूरपासून 198 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली ट्रेन जी आहे ती हरंगुळ रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 9:47 मिनिटाला. 9:38 येण्याचा टाईम आहे, पण 9 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती हरंगुळ येथे पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो बघू शकता 9:15 9:30 झालेले आहेत, पण बघू शकता उन्हाचा जो कडाका आहे तो आता सुरू झालेला आहे. एकदम जबरदस्त ऊन पडलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी बघू शकता हरंगुळ येथे आपली ट्रेन जी आहे ती खूप वेळ झालं थांबलेली आहे, कारण बहुतेक सांगली परळी सांगली डेमो जी आहे ती या ठिकाणी क्रॉसिंग होईल किंवा मग आपली ट्रेन लातूर इथे थांबेल, तिथे आपल्याला ती ट्रेन क्रॉसिंग होईल. पण शक्यतो काही वेळेस हरंगुळ इथेच क्रॉसिंग होते किंवा मग जर आपली ट्रेन निघाली तर लातूरलाही होऊ शकते. आणि बराच वेळ झाला मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सध्या आता हरंगुळ रेल्वे स्टेशनवर उभारलेली आहे. या ठिकाणी 2 मिनिटाचा स्टॉप आहे हरंगुळ रेल्वे स्टेशनवर. मित्रांनो काय जबरदस्त हाय स्पीडने या ठिकाणी आपल्याला परळी सांगली डेमो एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग पाहायला मिळालेली आहे. एकदम जबरदस्त क्रॉसिंग झालेली आहे मित्रांनो, एकदम हाय स्पीडमध्ये. तर मित्रांनो ही क्रॉसिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या ठिकाणी हरंगुळवरून आता थोड्याच वेळात आपली ट्रेन जी आहे ती निघेल. तर मित्रांनो जर तुम्ही पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसने प्रवास करत असाल आणि तुमच्यासोबत जर लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्यासोबत जेवण आणि पाणी या दोन्ही गोष्टी घेऊन निघू शकता, कारण या ट्रेनमध्ये मित्रांनो तसं पॅन्ट्री कार वगैरे नाही आहे, त्यामुळे जेवणाची काही सोय नाही आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी हरंगुळ इथं आपली ट्रेन थांबलेली आहे आणि भरपूर वेळ झालं ऊन जे आहे ते कडक पडलेलं आहे. भरपूर वेळ झालं गाडी थांबलेली आहे, त्यामुळे तापलेली आहे, सीट वगैरे गरम झालेलं आहे. पण उन्हाळा आहे आणि मित्रांनो हेच जे प्रॉब्लेम आहेत ते फेस करत आपण हा प्रवास जो आहे तो पूर्ण करणार आहोत. आणि हाच अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी मी डबल एकदा पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसने या उन्हाळ्यातसुद्धा प्रवास करत आहे. आणि मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर या रूटवरचे जे मोठे मोठे स्टेशन आहेत त्या ठिकाणावरून तुम्ही जर पाणी वगैरे घ्यायचं जर अवॉइड केलं तर तुम्हाला त्या छोट्या स्टेशनवरती काही मिळणार नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही जे कुरुडवाडी, धाराशिव, लातूर, बार्शी हे मोठे मोठे स्टेशन आहेत या ठिकाणी पाणी वगैरे एक्स्ट्रा घेऊन ठेवा, कारण पुढे छोट्या स्टेशनवरती तुम्हाला पाणी वगैरे काही मिळणार नाही आहे या ट्रेनमध्ये. तर मित्रांनो परळी सांगली डेमोच्या क्रॉसिंग नंतर 10:28 आपली ट्रेन जी आहे ती हरंगुळ रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. आणि हरंगुळ स्टेशनच्या बाजूनेच मित्रांनो रोड जातो, त्यामुळे खूपच छान दिसते बाहेरचं रोडवरचं दृश्य. आणि स्टेशनच्या साईडने पटरीच्या साईडने जे रोड जातात मित्रांनो ते पाहण्याचं एक वेगळीच मजा आहे. म्हणजे खूप भारी वाटतं आहे मित्रांनो, एकदम पॅरललमध्ये आपण गाड्यांची रेस बघतो.
तर मित्रांनो पंढरपूरपासून 207 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचलेली आहे लातूर रेल्वे स्टेशनवरती 10:34 6 मिनिटं मित्रांनो अगोदर आपली ट्रेन जी आहे ती लातूर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आपल्या पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस ट्रेनचा आणि या ठिकाणी 10:45 लातूरवरून निघण्याचा टाईम आहे मित्रांनो आपल्या गाडीचा. आणि लातूर इथं सुद्धा मित्रांनो तुम्हाला काही खाण्यापिण्यासाठी घ्यायचं असेल तर नक्कीच एक नंबर प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला स्टॉल मिळून जातील. त्या ठिकाणी तुम्ही खाण्यापिण्यासाठी काही वस्तू घेऊ शकता. बघू शकता लातूरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली ट्रेन जी आहे ती आलेली आहे. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती लातूरवरून निघालेली आहे डॉट ऑन टाईम 10:45 एकदम या गाडीच्या निर्धारित वेळेत मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती लातूरवरून सध्या निघालेली आहे. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो स्टॉल आहे बघू शकता तुम्ही. इथे सुद्धा तुम्हाला चिप्स कुरकुरे पाणी बॉटल या सर्व वस्तू बिस्किट या सर्व वस्तू मिळून जातील. लातूरवरून निघताच बाहेरून 36 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे आणि ही तर सुरुवात आहे. या प्रवासात आपण जसजसं पुढे जाऊ तसतसं तापमान आणखीनच वाढत जाणार आहे. सध्या मित्रांनो ही ट्रेन जी आहे ती पुण्याकडे जात आहे असं आतमध्ये बसलेल्या लोकांनी तर सांगितलं आहे. भरपूर रॅक शेअरिंग आहे मित्रांनो पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसचं, त्यामुळे काही सांगता येत नाही. तर मित्रांनो गाडी संख्या 11,414 पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचलेली आहे लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती 11:11 11:25 येण्याचा टाईम आहे. पण 11:11 या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती लातूर रोड इथे पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचं इंजन जे आहे ते बदललं जाणार आहे, त्यामुळे आपली ट्रेन जी आहे ती इथे खूप वेळ थांबणार आहे. आणि लातूर रोड इथे मित्रांनो खिचडीसुद्धा मिळत आहे खाण्यासाठी, तर बघूया आपण खिचडी ट्राय करणार आहोत लातूर रोडची. पण त्या अगोदर मित्रांनो लातूर रोड हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणी परळी आणि लातूर या 2 लाईन व्यतिरिक्त या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती बिदरकडे जाते, त्यामुळे लातूर रोड हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो खिचडी वगैरे खाऊन नंतर तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट डिपार्चरच्या वेळी लातूर रोडवरून. तर मित्रांनो लातूर रोड इथं गरमागरम खिचडी जी आहे ती घेतलेली आहे. बघूया आता कशी आहे लातूर रोडची खिचडी. तसं भरपूर वेळेस खाल्लेली आहे, चांगली असते मित्रांनो या ठिकाणी. आणि तरी बघूया टेस्ट बिघडली आहे का चांगली आहे सध्या. तर मित्रांनो आपल्या गाडीचं इंजिन जे आहे ते बदलण्यासाठी आलेलं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो भुसावळ शेडचं WP 4 लोकोमोटिव्ह जे आहे ते आज आपल्या गाडीला लावण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो लातूर रोडची गरमागरम खिचडी वगैरे खाऊन झालेली आहे. तसंच मित्रांनो आपलं इंजन जे आहे ते लागण्यासाठी गेलेलं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो 11:45 टाईम आहे लातूर रोडवरून आपल्या ट्रेनचा निघण्याचा. तर मित्रांनो 11:40 झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता आपली ट्रेन जी आहे ती निघेल लातूर रोडवरून. या ठिकाणी मित्रांनो पूर्ण हैदराबाद एक्सप्रेस क्रॉसिंग झालेली आहे लातूर रोड रेल्वे स्टेशनवर.
तर मित्रांनो 12:01 आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस निघालेली आहे लातूर रोड रेल्वे स्टेशनवरून. आणि या ट्रेनच्या निर्धारित वेळेपेक्षा मित्रांनो 16 मिनिटं आपली गाडी जी आहे ती उशिराने निघालेली आहे लातूर रोड रेल्वे स्टेशनवरून. लातूर रोड रेल्वे स्टेशनवरून. आणि समोर पूर्ण हैदराबाद एक्सप्रेसची क्रॉसिंग आपल्याला झालेली आहे या ठिकाणी लातूर रोड इथे. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती लातूर रोडवरून निघालेली आहे. आणि लातूर रोडवरून ज्यावेळेस मी निघाली होती त्यावेळेस दाखवलं होतं 36 डिग्री तापमान होतं. आणि या ठिकाणी लातूर रोडवरून निघालेली आहे तेव्हा आता मित्रांनो सध्या 40 डिग्री तापमान झालेलं आहे. आणि भरपूर ऊन जे आहे ते जबर कडक एकदम पडलेलं आहे बाहेर. आणि मित्रांनो ही समोरून जी लाईन जाताना दिसत आहे ती लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डवाडी या ठिकाणावरून पंढरपूरकडे जाणारी लाईन आहे. मित्रांनो लातूर रोड स्टेशनवरून निघताच बाहेरचा उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि आता सीटवर बसणं सुद्धा मुश्किल होत आहे. बघा बाहेरचं वातावरण काय झालं आहे सध्या. एक मिनिटाच्या स्टॉपनंतर वडवळवरून निघालेली आहे आपली ट्रेन. मित्रांनो मगाशी बाहेरची झाडं एकदम हिरवीगार होती धाराशिवपर्यंत, मात्र आता लातूर रोड नंतर बघा झाडं एकदम वाळून गेलेली आहेत. हे बघा मित्रांनो एकदम जबरदस्त ऊन पडले. झाडाला पानं सुद्धा राहिले नाहीत. झाडाची पानं वगैरे सगळे गळून गेले. झाडं सगळे वाळून चाललेले आहेत मित्रांनो. एवढी जबरदस्त गरमी पडलेली आहे. पानगाववरून सुद्धा भरपूर गर्दी झालेली आहे आपल्या गाडीला. पानगाव इथं सुद्धा मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसचा. तर मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस निघालेली आहे पानगाव रेल्वे स्टेशनवरून. आणि भरपूर प्रवासी वर्ग या ठिकाणी मित्रांनो चढलेला आहे. वॅग 9 लोकोमोटिव्ह सोबत मित्रांनो मालगाडी उभी आहे इथं. महाराष्ट्रातला प्रवास पण बाहेरचं दृश्य पाहून क्षणभर वाटलं आपण राजस्थानच्या वाळवंटातून जातोय. तर मित्रांनो 12:53 घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचलेली आहे. आणि घाटनांदूरवरून सुद्धा भरपूर गर्दी आहे या ट्रेनला.
तर मित्रांनो 12:53 आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचलेली आहे घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर आणि या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर आणि घाटनांदूरवरून भरपूर गर्दी होती आपल्या गाडीला आणि 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस निघण्यासाठी तयार आहे घाटनांदूरवरून 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर घाटनांदूरवरून मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे तर मित्रांनो पंढरपूरपासून 303 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचलेली आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर 1:30 1:20 येण्याचा टाईम आहे पण 10 मिनिटं उशिरा मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती परळी इथे पोहोचलेली आहे आणि परळी इथे आपल्या गाडीचे इंजिन बदलणार आहे त्यामुळे या ठिकाणी 20 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आपल्या ट्रेनचा तर मित्रांनो परळी इथं आपल्या गाडीला इंजिन लागण्यासाठी आलेलं आहे आणि भुसावळ शेडचं WAP4 लोकोमोटिव्ह जे आहे ते आपल्या गाडीला आज लागलेलं आहे आणि मित्रांनो आपल्या पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसला एक सेकंड सिटिंगचा कोच लावण्यात येतो आणि असं काय आहे सेकंड सिटिंगच्या कोचचा इंटेरियर आतून तर मित्रांनो 2:06 आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस निघालेली आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून तर मित्रांनो ही समोरून जी आलेली लाईन दिसत आहे त्या लाईनवरून आत्ता आपण आलो जी की लातूरकडून येते आणि आता सध्या आपण ज्या लाईनवरून पुढे जात आहोत ती गंगाखेड परभणी पूर्णा या मार्गाने नांदेडकडे जाते आणि बाय बाय पंढरपूर लातूरवाली लाईन
तर मित्रांनो 2:30 वडगाव निळा रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन पोहोचलेली आहे. तर मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर वडगाव निळावरून आपली ट्रेन निघालेली आहे. एवढी भयंकर गरमी पडली आहे मित्रांनो. सीट एवढे जबरदस्त गरम झालेले आहेत, असं वाटते चुलीवर बसल्यासारखं वाटते सीटवर बसल्यावर. एवढे गरम झालेले आहेत आपले सीट मित्रांनो. हो वडगावहून निघाल्यावर सुद्धा काय सुंदर वळण पाहायला मिळालंय. मित्रांनो पंढरपूरपासून 333 किलोमीटरचा प्रवास करून आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचली आहे गंगाखेड रेल्वे स्टेशनवरती. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे गंगाखेड रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो 2:47 आपली ट्रेन गंगाखेड रेल्वे स्टेशनवर आली होती आणि 2:48 आपली ट्रेन 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर गंगाखेडवरून निघालेली आहे. तर गंगाखेडवरून आपली गाडी निघालेली आहे व आता पुढे गोदावरी नदीचे दर्शन होणार आहे. तर मित्रांनो बघू शकता गोदावरी नदी सध्या एकदम पूर्ण सुकून गेलेली आहे. खूप कमी पाणी आहे मित्रांनो या ठिकाणी गोदावरी नदीला. गंगाखेड नंतर आपली गाडी धोंडी, पोखर्णी नरसिंह, सिंगणापूर या स्टेशनवर थांबत परभणी येथे पोहोचणार आहे. परभणीवरून सुद्धा मित्रांनो भरपूर गर्दी आहे आपल्या ट्रेनला. आणि बरोबर 3:31 परभणी येथे पोहोचलेली आहे आपली ट्रेन. तर मित्रांनो गाडी संख्या 11/414 पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस
पंढरपूरवरून 367 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत पोहोचलेले आहे परभणी जंक्शनवरती. आणि परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन छत्रपती संभाजीनगरकडे जाते, तसेच एक लाईन परळी वैजनाथकडे जाते, तसेच एक लाईन या ठिकाणावरून नांदेडकडे गेलेली आहे. त्यामुळे परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो परभणी इथे आपली ट्रेन जी आहे ती 3:31 आलेली आहे. 3:28 येण्याचा टाईम आहे, पण 3 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती परभणी इथे पोहोचलेली आहे. आणि परभणी इथे मित्रांनो आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे परभणी रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर आपली ट्रेन जी आहे ती परभणी जंक्शनवरून निघालेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो स्टॉल आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही खाण्यापिण्यासाठी वस्तू खरेदी करू शकता. या ठिकाणी पाणी बॉटलसुद्धा मिळालेली आहे. आणि रेल्वे नसलं तरी लोकल दुसरी पाणी बॉटल आहे, पण तरीही 15 रुपयाला दिलेली आहे. पुढे बघूयात, भरपूर लोक म्हणतात की परभणीच्या पुढून गाडी थोडं बोर करते. बघू आता इथून पुढं कसं होतं आहे आपला परभणीपासून पुढं नांदेडपर्यंत प्रवास. सध्या तर परभणीवरून निघालेली आहे ऑन टाईम. तर मित्रांनो समोरून येत आहे पूर्ण परळी पॅसेंजर ट्रेन क्रॉसिंगसाठी. पूर्ण परळी पॅसेंजर क्रॉसिंग. तर 3:48 मित्रांनो आपली पंढरपूर एक्सप्रेस जी आहे ती पिंगळी रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे पिंगळी रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस जी आहे ती पिंगळी रेल्वे स्टेशनवरच थांबलेली आहे, कारण इथून पिंगळीवरून जे आहे ते मिरखेल 5 किलोमीटर आहे. आणि 5 किलोमीटरच्या रनसाठी या ठिकाणी या ट्रेनला मित्रांनो 1 तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे गाडी जी आहे ती बिफोर आल्यामुळे या ठिकाणी भरपूर वेळ जी आहे ती थांबणार आहे. सध्या या ठिकाणी सुद्धा जसं आपल्याला परळी सांगली डेमोची क्रॉसिंग झाली, तसंच मित्रांनो पुणे हडपसर या ट्रेनची सुद्धा या ठिकाणी क्रॉसिंग होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो ती जर क्रॉसिंग झाली तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला दाखवेन. आणि या ठिकाणी पिंगळी इथे सध्या आपली ट्रेन जी आहे ती थांबलेली आहे. तर मित्रांनो सध्या तर आपली ट्रेन जी आहे ती ऑन टाईमच चालत आहे, कारण या ट्रेनला भरपूर टाईम देण्यात आलेला आहे. या ट्रेनचा रन आणखीन थोडा कमी होऊ शकतो मित्रांनो, वेळ जो आहे तो खूप आणखीन कमी होऊ शकतो आणि लवकर अजून नांदेडला ही ट्रेन पोहोचू शकते. पण फ्लॅग टाईम जास्त दिलेला आहे, त्यामुळे गाडी पिंगळी इथेच थांबलेली आहे. आणि प्रवासाला आत्तापर्यंत तर मित्रांनो खूपच मजा येत आहे. डॉट ऑन टाईमच गाडी चालत आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी क्रॉसिंग वगैरे सुंदर सुंदर पाहायला मिळतच आहेत, त्यामुळे प्रवास खूपच छान होत आहे. आणि गर्मी जरी होत असली तरी प्रवासाला मात्र मित्रांनो मजा येत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणखीन खूप क्रॉसिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी पिंगळीवरून निघाल्यावर सुद्धा. तर मित्रांनो 4:09 पिंगळीवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो भरपूर वेळ झाला आपली ट्रेन जी आहे ती मिरखेल रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आता थोड्याच वेळात तुम्हाला नांदेड हडपसर एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात नांदेड पुणे एक्सप्रेस ट्रेनचीच क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मिरखेल इथं तुम्हाला. तर मित्रांनो 17:630 नांदेड पुणे एक्सप्रेस क्रॉसिंग मिरखेल रेल्वे स्टेशनवर. जबरदस्त
आपल्यासोबत मित्रांनो नांदेड पुणे एक्सप्रेस क्रॉसिंग. तर काय जबरदस्त स्पीडमध्ये मित्रांनो नांदेड पुणे एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग पाहायला मिळाली आहे. ही क्रॉसिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जबरदस्त क्रॉसिंग झालेली आहे मित्रांनो. ऑन 130 फ्लॅट 130 न क्रॉसिंग झालेली आहे मित्रांनो. पंढरपुर पैसेंजर कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. May I have your attention? 55253 Nizamabad Pandharpur passenger is arriving shortly on platform number 2. कृपया लक्ष द्या. 11413 निजामाबाद पंढरपूर पॅसेंजर. तर मित्रांनो आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस जी आहे ती 4:46 मिनिटाला पूर्णा जंक्शनवरती पोहोचलेली आहे. आणि पूर्णा जंक्शनवरती मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. 5 वाजता येण्याचा टाईम आहे, पण या गाडीच्या निर्धारित वेळेपेक्षा 13 मिनिट अगोदरच आपली ट्रेन जी आहे ती पूर्णा येथे पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी 5 मिनिटानंतर आपली ट्रेन पूर्ण्यावरून निघणार आहे. आणि पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती अकोल्याकडे जाते, त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपली गाडी जी आहे ती 5 मिनिटं थांबणार आहे. आणि तसंच बिफोर आल्यामुळे आता या ठिकाणी भरपूर वेळ आपली ट्रेन थांबणार आहे. या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी तुम्हाला डाळ वडे समोसे तसेच या ठिकाणी अननस वगैरे पाणी बॉटल सर्व काही मिळून जाईल. तर पूर्ण इथं मित्रांनो तुम्हाला अननस तसेच समोसे डाळ वडे इत्यादी सर्व काही या ठिकाणी पूर्ण इथे मिळेल. तर मित्रांनो बरोबर या गाडीच्या निर्धारित वेळेत 5:05 पूर्णा जंक्शनवरून आपली गाडी जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो बघू शकता या गाडीच्या एकदम निर्धारित वेळेत 5:05 बरोबर पूर्णा इथून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. नंदीग्राम एक्सप्रेस क्रॉसिंग. तर मित्रांनो सध्या आपली ट्रेन जी आहे ती चुडावावरून निघालेली आहे. ऑन टाईम 5:20.
तर मित्रांनो पंढरपूरपासून 415 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस लिमगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 5:34 या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा जो आहे तो अर्धा तास स्टॉप आहे. 6 वाजता इथून निघण्याचा टाईम आहे आणि 5:34ला इथे या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो तपोवन एक्सप्रेस जी आहे ती अर्धा तास उशिरा चालत होती, पण मित्रांनो तपोवन एक्सप्रेस सध्या पूर्ण इथे आहे आणि ती सध्या या ट्रेनला बहुतेक ओव्हरटेक मारून जाईल. काय प्रायोरिटी आहे मित्रांनो तपोवन एक्सप्रेसची. जर मित्रांनो तुम्हाला तपोवन एक्सप्रेसचा एंड टू एंड व्हिडिओ पाहायचा असेल तर तपोवन असं कमेंटमध्ये लिहा आणि जर 100 कमेंट आले तर नक्कीच मित्रांनो पुढचा व्हिडिओ जो आहे तो एंड टू एंड तपोवन एक्सप्रेसचा बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि मित्रांनो या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती सध्या आता लिमगाव इथे अर्धा तास बहुतेक थांबेल आणि तपोवनच्या बाद नरसापूरही बहुतेक ओव्हरटेक मारून जाते की काय असं वाटते सध्या तर. आणि सध्या थांबलेली आहे लिमगाव रेल्वे स्टेशनवर आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस. तर मित्रांनो लिमगाव इथं आपल्या गाडीचा यायचा टाईम आहे 5:59 पण 25 मिनिटं अगोदरच लिमगाव इथे आल्यामुळे भरपूर वेळ आपली ट्रेन जी आहे ती या ठिकाणी थांबणार आहे. WDP 4D डिझेल इंजनसोबत मित्रांनो मालगाडी या ठिकाणी क्रॉसिंग होत आहे आपल्याला लिमगाव रेल्वे स्टेशनवर. काय डिझेल लोकोमोटिव्हचा आवाज आहे मित्रांनो, एक नंबर. तर मित्रांनो मागचा अर्धा तास झालं जवळजवळ आपली ट्रेन जी आहे ती लिमगाव इथेच थांबलेली आहे. इतक्या वेळात मित्रांनो आपली गाडी जी आहे ती नांदेड इथे पोहोचली असती. या ट्रेनचा जो रन आहे मित्रांनो तो कमी करायला पाहिजे आणि 6चा टाईम बरोबर आहे या ट्रेनचा नांदेडवर पोहोचण्याचा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या ठिकाणी मित्रांनो आता हाय प्रायोरिटी ट्रेन म्हणजेच तपोवन एक्सप्रेस या ठिकाणी लिमगाव इथे आपल्या गाडीला ओव्हरटेक मारून जाणार आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला बघायला भेटणार आहे CSMT हजूर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस ओव्हरटेक. एकाच वेळी मित्रांनो 2 क्रॉसिंग, समोरून एक ट्रेन येत आहे आणि या बाजूने सुद्धा मित्रांनो बघू शकता एक ट्रेन येत आहे आणि एकाच ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 क्रॉसिंग पाहायला मिळालेले आहेत. समोरून येत आहे CSMT हजूर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि ही कोणती ट्रेन आहे मित्रांनो मी ट्रॅक केलेली नाही आहे. तपोवन एक्सप्रेस क्रॉसिंग. तर मित्रांनो एक्साइटमेंटमध्ये चुकून क्रॉसिंग म्हणालो. तपोवन एक्सप्रेस ओव्हरटेक करत आहे सध्या आपल्या पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसला. काय जबरदस्त ओव्हरटेक झालेला आहे मित्रांनो आपल्या निजामाबाद एक्सप्रेसला. तपोवन एक्सप्रेसने ओव्हरटेक मारलेला आहे लिमगाव रेल्वे स्टेशनवर. WDP 4D डिझेल इंजन सोबत मित्रांनो पॅसेंजर ट्रेन या ठिकाणी कोणती तरी आलेली आहे. भरपूर रॅक शेअर आहेत मित्रांनो या ट्रेनचे. नेमकं कोणती ट्रेन आहे काही समजत नाही आहे. रॅक बहुतेक रिकामे रॅक जे आहेत ते मित्रांनो जात आहेत. तर मित्रांनो काय जबरदस्त सीन पाहायला मिळालेला आहे. एकाच स्टेशनवरती एकाच ठिकाणी मित्रांनो 2 गाड्यांची क्रॉसिंग आपल्याला सध्या पाहायला मिळालेली आहे. जबरदस्त क्रॉसिंग झालेली आहे मित्रांनो. तपोवन एक्सप्रेसचा जो ओव्हरटेक आहे तो झालेला आहे आणि समोरून या ठिकाणी एक मालगाडी एक जी गाडी सवारी पॅसेंजर गाडी जी आहे ती क्रॉसिंग झालेली आहे. त्या गाडीची कोणती गाडी आहे काही समजलं नाही कारण भरपूर रॅक शेअरिंग आहे मित्रांनो त्या ट्रेनचं, त्यामुळे काही समजलंच नाही आहे. तसं रिकामेच रॅक होते ते. आणि ह्या क्रॉसिंग मित्रांनो तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो आता आपल्या पंढरपूर एक्सप्रेसला आणखीन एक ओव्हरटेक पडणार आहे. नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या ठिकाणी मित्रांनो लिमगाव इथेच आपल्याला ओव्हरटेक मारून जाणार आहे पुढे नांदेडकडे. आणि मित्रांनो हा सुद्धा ओव्हरटेक पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. तर थोड्याच वेळात मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेसने पंढरपूर एक्सप्रेसला मारलेला ओव्हरटेक. तर मित्रांनो पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसला आणखीन एक ओव्हरटेक पडत आहे लिमगाव इथे.
नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या ठिकाणी ओव्हरटेक करून जात आहे आपल्या पंढरपूर एक्सप्रेसला. एकदम हाऊस स्पीडमध्ये मित्रांनो हा ओव्हरटेक होत आहे. विजयवाडा शहरच्या WAP7 WAP4 लोकोमोटिव्ह सोबत मित्रांनो नरसापूर एक्सप्रेस ओव्हरटेक करून जात आहे आपल्या पंढरपूर एक्सप्रेसला. आणि मित्रांनो नरसापूरला सुद्धा पुढे सिग्नल नाही आहे, त्यामुळे ही सुद्धा ट्रेन या ठिकाणी थांबलेली आहे. लिमगाव इथेच समोरून बहुतेक कोणती तरी आणखीन एक ट्रेन येत आहे. बघावं लागणार आहे कोणती ट्रेन आहे की नरसापूरसुद्धा या ठिकाणी थांबलेली आहे विदाऊट स्टॉप. आणि मिळालेला आहे मित्रांनो नरसापूरला सिग्नल, त्यामुळे स्लो झाली होती थोडी, पण नंतर सिग्नल मिळाल्यामुळे आणखीन फास्ट झालेली आहे डबल. आणि भरपूर लोक मित्रांनो या ठिकाणी चढायचा प्रयत्न करत होते, कारण सगळ्यांना वाटलं नरसापूर थांबते काय की इथं, पण तसं काहीच सुद्धा झालेलं नाही मित्रांनो. नरसापूर डायरेक्ट एकदम टॉप स्पीडमध्ये गेलेली आहे. लिमगाव इथे न थांबताच. तर मित्रांनो 5:34 लिमगाव इथं आली होती आणि 6:35 लिमगाववरून निघालेली आहे. मित्रांनो 1 तास आपली गाडी जी आहे ती लिमगाव इथेच थांबली होती. 2 ओव्हरटेक, 2 क्रॉसिंग आणि आता 3री क्रॉसिंग या ठिकाणी होणार आहे आपल्या गाडीला. पनवेल एक्सप्रेसची म्हणजेच नांदेड पनवेल एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग सध्या आता होणार आहे थोड्याच वेळात आपल्या ट्रेनला. आणि समोर मित्रांनो ग्रीन सिग्नल झालेला आहे आणि नांदेडवरून पनवेल एक्सप्रेस निघालेली आहे. कोणत्याही क्षणी आपल्याला क्रॉसिंग होऊ शकते पनवेल एक्सप्रेसची. आणि लिमगाववरून आता सध्या आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो आली नांदेड पनवेल एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी समोरून येत आहे. वाणेगाव स्टेशनवरून निघालेली आहे आपली ट्रेन मित्रांनो 6:43.
काय जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो निजामाबाद एक्सप्रेसला नांदेडवरून. फुल गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी. तर मित्रांनो आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस पोहोचलेली आहे हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरती 6:51 या ठिकाणी 6:15 येण्याचा टाईम आहे, पण 36 मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती हजूर साहेब नांदेड इथे पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो गाडीच्या जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर कोच कंपोजिशनमध्ये एक स्लीपर कोच होता, त्यामुळे मी स्लीपरमध्ये जागा पकडल्यामुळे कम्फर्टेबल प्रवास झालेला आहे. तसेच मित्रांनो या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था मोठ्या स्टेशनवरच अवलंबून राहावे लागेल आणि उन्हामुळे थोडं पाणी जर एक्स्ट्रा कॅरी केलं तुम्ही सोबत तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि नक्की तुम्ही सोबतही ठेवा पाणी जास्त, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर पाणी पिण्यासाठी लागत आहे सध्या. आणि मित्रांनो या प्रवासामध्ये भरपूर ॲक्शन पाहायला मिळाली आहे, त्यामुळे हा प्रवास जो आहे तो खूपच मजेदार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया अशा प्रकारच्या एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.